नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी ज्याला खरोखरच काळजी आहे तो नेहमीच आपल्या माणसांसाठी वेळ काढत असतो. ज्ञानाचा विकास हा फक्त तेव्हाच होतो जेव्हा तो दुसऱ्याच्या डोक्याचा वापर न करता फक्त स्वतःच्या डोक्याने करतो. आपण गोष्टी वापराव्यात, माणसांना वापरू नये आणि माणसांवर प्रेम करावं, गोष्टींवर नाही. ज्ञान आणि शहाणपण या दोन गोष्टींमध्ये गोंधळ होऊ नये याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे. प्रत्येकालाच नाही जमत माणसं ओळखणं, कारण तराजू फक्त वजन करू शकतं, क्वालिटी नाही ओळखू शकत. आयुष्यात बदल हा गरजेचाच. त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं. यशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात. जगण्यातलं जग आणि स्वप्नातील जग यांचा ताळमेळ कधी बसत नाही आणि म्हणूनच सुखाची आसही कधी सुटत नाही. धन कमवतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिमान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान, ज्याने नाती जोडली आणि जपली तो मौल्यवान. अंमलबजावणी यांच्यामधील कालावधी कमी करायला शिकणं म्हणजे सर्वात मोठं कौशल्य हस्तगत करण्यासारखं आहे. कठोर परिश्रमाचं मूल्य हे कठोर परिश्रम करूनच समजत असतं. आयुष्यात सर्वात मोठी चूक तीच असते, ती म्हणजे झालेल्या चुकांपासून आपण काहीच बोध घेत नसतो. माणुसकी हाच खरा धर्म आहे, कारण धर्म बदलतो पण माणुसकी मात्र कायम एकसारखी राहते. माणुसकीशिवाय मनुष्य अपूर्ण आहे, कारण मानवीपणा हरवला तर तो केवळ शरीर असतो, आत्मा नसतो. दया, करुणा आणि मदत ही माणुसकीची खरी लक्षणे आहेत. माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख शोधणं, दुःखात सोबत करणं आणि आनंदात सहभागी होणं हे माणुसकीचं खरं दर्शन आहे. माणुसकीची किंमत पैशाने मोजता येत नाही, ती फक्त हृदयाने अनुभवता येते. पद, पैसा, सत्ता गेली तरी चालेल, पण माणुसकी हरवली तर सगळं हरवलं. दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःचं काहीतरी गमावणं म्हणजे खरं माणुसकी. जो लहान, मोठा, गरीब, श्रीमंत यात भेदभाव करत नाही, तोच खरा माणुसकीचा पूजक आहे. माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसणं. समाज मोठा होतो तो इमारतीने नाही तर माणुसकीने. माणुसकी नसलेलं ज्ञान हे अंधारासारखं असतं. दुसऱ्याला त्रास न देणं ही माणुसकीची पहिली पायरी आहे. जे मनुष्य माणुसकीला विसरतात ते आयुष्याच्या शेवटी एकटे पडतात. संपत्तीने घर बांधता येतं, पण माणुसकीने समाज उभा राहतो. धर्म शिकवतो पूजा कशी करायची, पण माणुसकी शिकवते जगायचं कसं. जगाला सुंदर बनवायचं असेल तर माणुसकी पसरवा. पैसा वाटला की संपतो, पण माणुसकी वाटली की ती वाढते. माणुसकी ही नातं जोडते, भिंत नाही. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याच्यात खरी माणुसकी आहे. शिक्षण माणसाला हुशार करतं, पण माणुसकी त्याला महान बनवते. पैसा मोजता येतो, पण माणुसकी अनमोल असते. तेव्हा पैसा कमी कमवला तरी चालेल, पण माणुसकी जपा. माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालणं. ज्याचं मन मोठं आहे त्याच्यात माणुसकी मोठी असते. माणुसकी हरवली तर विज्ञान आणि प्रगती निरर्थक आहे. माणुसकी म्हणजे हृदयाच्या मंदिरातला सर्वात मोठा देव. खरी श्रीमंती म्हणजे पैशात नसते, ती माणुसकीत असते. तेव्हा पैशाला महत्त्व न देता माणुसकीही जपा. माणुसकीशिवाय जगणं म्हणजे काट्याच्या वाटेवर चालणं. दुसऱ्याच्या अश्रूवर हसणं म्हणजे अमानुषता, पण जे पुसणं म्हणजे माणुसकी. माणुसकी म्हणजे माणसातल्या माणसाला पाहणं, दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःला पाहणं ही खरी माणुसकी. माणुसकी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक धर्माच्या पलीकडे जाते. जगात शांतता नांदायची असेल तर माणुसकी आवश्यक आहे. माणुसकी म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगणं. जिथं माणुसकी आहे तिथं देव आपोआप असतो. माणुसकी हरवली तर विज्ञानही विनाशकारी ठरतं. तेव्हा माणुसकीची कास धरा, एकमेकांना साथ द्या आणि पुढे चालत राहा. माणुसकीशिवाय नातं म्हणजे फक्त व्यवहार असतो. माणुसकी हा सगळ्यात सुंदर सुवास आहे, जो मनुष्याला खरं सुंदर करतो. माणुसकी जोपासणं म्हणजे समाजाचं भविष्य उज्ज्वल करणं. मानवाला महान करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे माणुसकी. तेव्हा माणुसकीची कास नक्की धरा आणि एकमेकांना साथ द्या आणि पुढे चालत राहा.
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता, त्यांना कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म. शब्दाला मांडण्यासाठी जशी लेखणी गरजेची असते, तसेच व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते. सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास आहे. तुम्हाला वाटतं की सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं हे महत्त्वाचं नाही का? कोणाची तरी स्माईल आपलं दुःख नाहीसं करण्याकरता पुरेशी असते, कारण प्रत्येकाला हसणं जमत नाही आणि ज्याला जमतं त्याला दुःखाचं काय असं काही कळतच नाही. इतरांवर व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलंच. तेव्हा इतरांवर वेळ खर्च न करता स्वतःवर वेळ खर्च करा. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, तर अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. कोण काय करत आहे याकडे लक्ष देत राहाल तर तुम्हाला काय करायचं आहे हेच राहून जाईल. प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. त्यासाठी काम करत राहा. दुर्गुण नाहीत असा एकही मानव या पृथ्वीतलावर नाही. माणसाने आहे ते दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावी आणि आयुष्य जगावं. संकटाच्या काळ्या कुट्ट ढगांनी जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं, तेव्हा जिवलग बनवणारी व्यक्तीही त्या काळोखात दिसेनासी होते. माणसाच्या मनात सुरू असलेला विचारांचा महापूर कधीकधी माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकत असतो. थंडीत हात जसे काम करण्यासाठी थंड पडतात, तसंच अहंकारात बुद्धी संपर्क सोडत असते. परिस्थिती आणि काळानुसार आयुष्याची समीकरणे ठरवावी लागतात आणि प्रसंगी बदलावी देखील लागतात. कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका. तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल. पहिल्यांदा तुम्ही स्वतः बदला. कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार नाही. कशावरून? सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा व्यक्ती जगाला नेहमीच कोडू वाटत असतो. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर ह्यात फरक हा आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध आहे. आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या आनंदावर आधारित असले पाहिजेत, इतरांच्या मतावर आणि मारलेल्या टोमण्यांवर नव्हे. दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, तर आत ज्योत ही असावीच लागते, तरच त्या दिव्याला किंमत आहे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखतं. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते. तेव्हा माणसं जोडत जा आणि प्रगती करत राहा. यासाठी एकमेकांना नक्कीच साथ द्या आणि पुढे चालत राहा. नक्की प्रगती होईल.